मित्रांनो, इतिहास मुळात शिकवतातच का? अनेक वर्षांपूर्वी होऊन गेल्याचा आत्ता काय उपयोग? तसं नाहीये. आपण कोण आहोत, कोणाचा वारसा चालवतोस, हे सगळं जे स्वाभिमान जो आहे ना, तो सगळा इतिहासातून शिकवला जाऊ शकतो. तो प्रेरणादायी पद्धतीने शिकवायला लागतो. शाळांमधून तसं शिकवलं जात नाही. म्हणूनच मावळाने वॉरियर्स ट्रम्प कार्ड्स आणलेत. आपल्या महानायकाने, शिवरायांनी घडवलेल्या नायकांच्या बद्दल माहिती देणारे ट्रम्प कार्ड्स येते. खेळता खेळता 38 युद्धे कळतात. प्रत्येक कार्डवर एक योद्धा आहे. ही एक शृंखला आहे ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक योद्ध्याबद्दल चर्चा करतो. मी कुठलंही कार्ड काढतो, तो कोणतं कार्ड आहे त्या योद्ध्याबद्दल बोलायला सुरुवात करतो. या योद्ध्याचं नाव आहे दौलोजी. दौलोजी हा योद्धा, दुर्वाजी असे पण काही ठिकाणी उल्लेख आहेत. फार जणांना माहीत नसेल, पण या योद्ध्याचं कर्तृत्व तसं फार मोठं होतं. दौलोजी तुम्हाला पाहिलं असेल, तुम्ही जर त्यांच्या नावाच्या खाली कार्डवरती पाहिलं तर कॅम्पेन इन्चार्ज कॅव्हलरी म्हणजे अश्वदळ मोहीम प्रमुख असं त्यांचा उल्लेख दिसेल. त्यांचं रँक 28 आहे. युद्ध म्हणजे पदावधी दर्शक, कोणता कालावधी त्यांनी स्वराज्यासाठी घालवला, किती टक्के घालवला ते चित्र दाखवतं. तर तुम्हाला ज्या 3 पिवळ्या झालेल्या दिसतील त्या पदावधी दर्शकात, तर त्याच्यामध्ये अफजल वधाच्या भागातला पुढचा आणि मागचा भाग त्यांचा सक्रिय दिसतो, कारण की त्या भागात त्यांचं कर्तृत्व होतं, तिथे त्यांचे उल्लेख आहेत. सो 30 तुम्हाला पदावधी दर्शकचे अंक दिसतात. युद्ध सहभाग त्यांचा 40 आहे. 40% युद्धांमध्ये तो भाग अतिशय क्रुशियल होता, ज्या काळात त्यांनी कर्तृत्व गाजवलं. मुळात अफजल भेटीच्या आधीच त्यांना एका मोहिमेवर पाठवलं. झालं असं होतं की अफजल हा पाताळयंत्री होता. शिवछत्रपतींना आपण काही पण करून संपू अशा भ्रमात असलेल्या अफजलाने अतिशय दूरदर्शी विचार करून एक प्रोव्हिजन, एक तरतूद करून ठेवलेली. त्याचा असा भ्रम होता, त्याचा असा समज होता, विचार होता की शिवछत्रपतींना सगळ्या बाजूने आवडल्यानंतर आता शिवरायांना पळून जायला कोकणाशिवाय पर्याय नाहीये. तर ते कोकणात जातील जावळीवरून, तर त्यावेळेस त्यांना तिकडून अटॅक करण्यासाठी, किती दूरदर्शी बघा तो, त्यांना तिकडून अटॅक करण्यासाठी, तिकडून त्यांची कोंडी करण्यासाठी त्यांनी आदिलशाहीकडून काही नौदलातले म्हणजे मालवाहू जहाजं मागून घेतली होती. 3 वॉरशिप्स होत्या, त्याच्यावर युद्धसामग्री होती मोठ्या प्रमाणावर. तर ती युद्धसामग्री त्यांनी मागवलेली शिवरायांना काउंटर अटॅक करण्यासाठी. गुप्तहेर खातं इतकं चपळ, इतकं चाणाक्ष की आपल्याला हे आधीच कळलं. मग भेटीच्या आधीच एक दिवस दौलोजी, दुराजी अश्वदळाची एक तुकडी घेऊन कोकणात उतरले या जहाजांवरची संपत्ती ताब्यात घेण्यासाठी. म्हणणार की दौलोजींनी एवढंच नव्हतं केलं. दौलोजींनी तिथे असलेल्या इंग्रजांच्या राजापूरच्या वखारीवर छापे टाकले आणि इंग्रजांबरोबर सहकार्याचा करार केला की भविष्यात माझ्यावरती, स्वराज्यावरती कुठलाही शत्रू आला तरी आपण एकमेकांची युद्ध नाही करायचं किंवा तुम्ही त्याला मदत करायची नाही, एकमेकांबरोबर सहकार्य करायचं, असा करार त्यांनी करून घेतला इंग्रजांबरोबर. हे पण खूप मोठी गोष्ट होती. दुर्वाजींना याचसाठी, परफॉर्मन्ससाठी 6 आहेत आणि रिमार्केबल फीट, त्यांचा जो सहकार्याचा करार करण्याची जी गोष्ट आहे त्यासाठी त्यांना 7 पॉईंट आहेत. असं पण बघा की त्यांचं वैशिष्ट्य इथं काय आहे की त्या काळात व्हॉट्सअप वगैरे नाहीये. त्यांचं तिथं गेलं, महाराजांच्या भेटीच्या आधीच ते गेलेत. त्यामुळे शामियान्यात काय झालं हे काही त्यांना व्हॉट्सअप मेसेज येणार नाहीये. आपल्या नेत्याने सांगितलेली गोष्ट, नेत्याचं काय झालं, आपल्या नेतृत्वाचं काय झालं याचा विचार न करता करत राहायचं प्रामाणिकपणे, ह्यालाच लॉयल्टी म्हणतात मित्रांनो. ती दौलोजींच्या व्यक्तिमत्वात आपल्याला दिसते. म्हणूनच तुम्ही जर त्यांचा इन्सिग्निया बघितलं तर तुम्हाला एक सुवर्णगोंड दिसतो, अश्वपुच्छ दिसतो आणि लिडरशिप क्वालिटीचा चालू दिसतो. दौलोजी, दुराजी आपल्याला या भागात भेटले. त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आज आपण काय शिकायला पाहिजे ह्याच्याबद्दल पण थोडंसं भाष्य आपण केलं. या भागात दौलोजी भेटले. पाहूया पुढच्या भागात कोण भेटतंय. तोपर्यंत जय शिवराय.